नमस्कार. महाराष्ट्राचा हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सध्याची आपण स्थिती पाहतोय. आज 5 मे संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. तर 7च्या दरम्यान सध्या आपण पावसाचे ढग हे कोणत्या विभागामध्ये दिसत आहेत हे पाहणार आहोत. त्याचबरोबर येत्या 24 तासामध्ये महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस हा सक्रिय होण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. मुख्य म्हणजे कोकण किनारपट्टी असेल, त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये सुद्धा अवकाळी पाऊस पुढच्या 24 तासामध्ये सक्रिय होण्याची शक्यता सगळ्यात जास्त दिसते. सध्याची जर लाईव्ह आपण इमेज पाहिलीत, सॅटेलाईट इमेज सुद्धा पाहू शकता. तर यामध्ये छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतरनं पुणे भागामध्ये सुद्धा ढगाळ हवामान दिसून येत आहे. यामध्ये कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा उद्या, परवा अशा 2 दिवसामध्ये ढगाळ हवामान हे वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विदर्भ असेल, मराठवाडा यामध्ये सुद्धा ढगाळ हवामान हे सध्या दिसून येत आहे. तर पुढच्या 2 दिवसामध्ये वातावरण हे कशा पद्धतीचं असेल, त्याचबरोबर कुठे जे अलर्ट आहेत हे देण्यात आले आहेत, येलो अलर्ट कुठे आहे, ऑरेंज अलर्ट कुठं आहे, हे सुद्धा आपण पाहणार आहोत. मुख्य म्हणजे तापमानामध्ये घट झाली असून आता उष्णतेचा जी हीट वेव्ह आहे ही सगळ्यात जास्त कोणत्या ठिकाणी नसणार आहे. मुख्य म्हणजे पावसाची ही वाढ होण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे चक्रीवादळासाठीचा कमी दाबाचा पट्टा हा पुढच्या काही दिवसामध्ये सक्रिय होण्याची शक्यता आहे. तर पहिल्यांदा आपण चक्रीवादळाची स्थिती जी पाहूयात, यामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये होणारं चक्रीवादळ, त्याचबरोबर अरबी समुद्रामधलं चक्रीवादळ हे कधीपर्यंत तयार होऊ शकतं याचे अपडेट पाहूयात. आणि त्यानंतरनं महत्त्वाचं म्हणजे उद्या आणि परवा हे 2 ते 3 दिवस आहेत, कोणत्या भागांमध्ये महाराष्ट्राच्या पाऊस होऊ शकतो ही माहिती सुद्धा जाणून घेऊयात. तर सगळ्यात पहिल्यांदा पाहू शकता चक्रीवादळ जे आहे, जी-एफ-एस मॉडेल जर तुम्ही चेक केलं तर जी-एफ-एस मॉडेलनुसार यामध्ये तुम्ही जर अंदाज पाहिलात तर यामध्ये ढगाळ हवामान हे आत्तासुद्धा वाढीला लागतं आहे. त्याच्यानंतरनं जर तुम्ही तारीख इथे चेक केली जवळजवळ 16 आणि 17 तारखेच्या दरम्यान, तर यामध्ये पाहू शकता चक्रीवादळ हे तयार होताना दिसतंय बंगालच्या उपसागरामध्ये. यामध्ये हे दर्शवलं जात आहे या भागांमध्ये ते चक्रीवादळ जे आहे हे तयार झालेलं दिसतंय. आणि मुख्य म्हणजे याचा ट्रॅक या पद्धतीने इकडे हा स्थिरावतोय पाहू शकता. इथे हे तयार झालं, यामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये खालच्या भागामध्ये हे तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर हा जो ट्रॅक आहे अशा पद्धतीने इकडे कोलकाता बंगालच्या उपसागरामध्ये पश्चिम बंगाल, त्याच्यानंतरनं बांगलादेशच्या सीमेमधून धडकून तो आतमध्ये जाताना दाखवतोय. यामध्ये जर तुम्ही चेक केलं 14 तारीख असेल, 14 तारखेला पुढे वरच्या भागामध्ये हे चक्रीवादळ दाखवत आहे. जी-एफ-एस मॉडेल जो आहे अतितीव्र अशा स्वरूपाचं चक्रीवादळ जे आहे बंगालच्या उपसागरामध्ये हे दाखवत आहे. पुढच्या अपडेटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी पाहू शकता पश्चिम बंगालमध्ये कोलकाताच्या भागामध्ये हे टक्कर जे आहे यामध्ये धडकताना दिसतंय. या भागामध्ये तारीख जर तुम्ही चेक केलीत तर इथे सुद्धा तारीख दाखवलेली आहे. यामध्ये जवळजवळ 15 तारखेच्या दरम्यान हा जो चक्रीवादळ जे आहे हे कोलकाता पश्चिम बंगालच्या सीमेवर धडकताना दिसतंय. त्याच्यानंतरनं ते बांगलादेशच्या सीमेकडे सरकतंय. अशा पद्धतीचा हा जी-एफ-एस मॉडेलचा अंदाज आहे. त्याच्यानंतरनं जर तुम्ही ECMWF हे जर मॉडेल चेक केलं तर त्याच्या उलट अरबी समुद्रामध्ये त्याच भागामध्ये जे चक्रीवादळ आहे हे दाखवलं जात आहे. पावसाचं प्रमाण सुद्धा महाराष्ट्रामध्ये वाढणार आहे. आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे हे कोणत्या भागामध्ये जास्त वाढण्याची शक्यता आहे. सध्याच्या स्थितीनुसार जर पाहिलं तर जवळजवळ 12 आणि 13 तारखेला यामध्ये जर तारीख पाहिलीत तर पाहू शकता 16 आणि 17 तारखेला हे चक्रीवादळ जे आहे अरबी समुद्रामध्ये ECMWF मॉडेल जे आहे हे दाखवत आहे अतितीव्र हे सुद्धा चक्रीवादळ असेल. मुख्य म्हणजे याचा ट्रॅक हा कसा आहे हे अद्याप निश्चित नाहीये. काही वेळेला हा ट्रॅक ओमनकडे जाताना दिसतोय, तर काही वेळेला यामध्ये महाराष्ट्राकडे सुद्धा येताना दाखवला आहे. तर हा ट्रॅक जो आहे पुढच्या 4 ते 5 दिवसामध्ये निश्चित होईल. सध्या तरी हा जो ट्रॅक आहे हा यामध्ये निश्चित नाहीये. आता उद्या आणि परवा पावसाची स्थिती ही कुठे आणि कशी असेल हे जाणून घेऊयात. पावसाचं स्थिती आणि त्याचबरोबर ढगाळ हवामान हे कुठे कुठे असणार आहे. तर सध्याच्या स्थितीनुसार आपण पाहिलं तर यामध्ये तर आपण पाहू शकतो यामध्ये महाराष्ट्रातील जो पावसाचा अंदाज आहे, महाराष्ट्रामध्ये येत्या 24 तासामध्ये अवकाळी पावसाचा इशारा हा देण्यात आला आहे. मुख्य म्हणजे दुपारनंतरनं आज
आज संध्याकाळी पाऊस पडलेला आहे. सांगली, धाराशिव, लातूर मार्गे वातावरण जे आहे हे खराब होत आहे. लातूरसह मोजक्या ठिकाणी आज आणि उद्या पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरी गोष्ट म्हणजे IMDने सुद्धा जे अलर्ट दिलेत यामध्ये उद्या प्रभावित क्षेत्र आहेत पुणे, कोकण किनारपट्टी, कोल्हापूर, सांगली, बीड, जालना, यवतमाळ 7 तारखेपासून पाऊस हा सक्रिय होतोय. अवकाळी हा सक्रिय होताना दिसतोय. किनवट डोंगर भाग जो आहे या ठिकाणी आज थोडासा पाऊस आहे. येत्या 48 तासामध्ये पावसामध्ये वाढ होऊ शकते. 12 आणि 14 तारखेपर्यंत थांबेल, पण त्याच्यानंतर 1 ते 2 दिवसामध्ये पुन्हा चक्रीवादळाचा कमी दाब पट्टा जो आहे हा सक्रिय होत असल्यामुळे पुन्हा 16 ते 19 पाऊस हा सक्रिय असेल. यामध्ये पाऊस विशेष नोंद म्हणजे यामध्ये अकोला असेल, लातूर असेल. आज थोडा 8-9 तारखांना हा पाऊस जास्त दिसतोय. त्याचबरोबर यामध्ये दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने यामध्ये तुम्ही जर IMDचं जर अलर्ट चेक केलं तर त्यामध्ये सुद्धा दिसतंय. दक्षिण मराठवाडा आणि विदर्भातील जी स्थिती आहे, दक्षिण मराठवाड्यामध्ये कोल्हापूर, सोलापूर, सांगली आहे. दक्षिण महाराष्ट्र, पूर्व विदर्भ प्रभावित आहे. कर्नाटकच्या प्रभावामुळे आजपासून सुरुवात पावसाला होऊ शकते. विदर्भामध्ये सर्वदूर जरी त्याची व्याप्ती नसली तरी स्थानिक वातावरणासारखा हा पाऊस जो आहे वळीवसारखा अपेक्षित आहे. मेघगर्जनेसह हा पाऊस होऊ शकतो. जळगाव, छत्रपती संभाजीनगर उत्तर मोजक्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. वर्धा यंदा सरासरी पाऊस जो आहे हा परतीपर्यंत पूर्ण होणार आहे. तर आता पुन्हा एकदा पहिल्यांदा IMDच्या ज्या अलर्ट आहेत या पाहून घेऊयात. उद्यासाठी IMDचे अलर्ट कोकण किनारपट्टी, रायगड भाग जो आहे या भागासाठी देण्यात आला आहे. येलो अलर्ट पावसाची शक्यता आहे. 7 मेला आपण पाहतोय 7 मेला कुठे कुठे पावसाची शक्यता आहे. पुन्हा कोकण किनारपट्टी, कोकण आणि गोवा यासाठी पावसाची शक्यता दिली. बाकी भाग जो आहे ग्रीन अलर्ट आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपण पुढची तारीख जी आहे 8 मेला पाहतोय. पुन्हा एकदा कोकण किनारपट्टी पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. येलो अलर्ट आहे. त्यानंतर 9 मेला पुन्हा कोकण किनारपट्टीसाठी म्हणजे पुढचे 4 ते 5 दिवस आहे कोकण किनारपट्टी आहे. मुंबई सह जो रायगडचा भाग आहे, पालघर या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. यामध्ये जो पाऊस आहे अवकाळी पाऊस हा पडू शकतो. पुढचे 4 दिवस IMD कडून हे अलर्ट देण्यात आले आहेत. तुम्ही या ठिकाणी जरी पाहिलं आजच्या दिवसासाठी यामध्ये तापमानामध्ये दाखवलं जात आहे कशा पद्धतीने हा पाऊस होण्याची शक्यता आहे. ते सुद्धा तुम्ही जर चेक केलं तर यामध्ये प्रिस्क्रिप्शन जे आहे पावसाचं प्रमाण हे दाखवलेलं आहे. कशा पद्धतीने पाऊस जो आहे पडण्याची शक्यता आहे हे आपण जाणून घेऊयात. उद्या आणि परवासाठी 6, 7 आणि 8 हे 3 दिवस जे आहेत यामध्ये कशा पद्धतीचा पाऊस हा महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या भागामध्ये हा दर्शवला जातोय. तर इथे पाहू शकता उद्याची तारीख आपण चेक केली तर ह्या भागामध्ये सध्या यामध्ये पाऊस हा दाखवला जात नाहीये. त्याच्यानंतर 7 तारखेपासून हा पाऊस जो आहे महाराष्ट्रामध्ये हा जास्त सक्रिय दिसतोय. तुम्ही पाहू शकता जी किनारपट्टी